रामनवमी निमित्त वडाला परिसरामध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते स्वतः सहभागी झालेत। आपण थेट त्यांच्याकडून जाणून सर काय सांगाल, थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी राम भक्तांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आले होते, मात्र अवघ्या काही मिनिटांपूर्वी आता राम भक्तांची जे शोभायात्रा आहे ते निघाला आहे, तुम्ही सुद्धा सहभागी झालात, कशा? अरे देशामध्ये हिंदू राष्ट्र भारतामध्ये प्रभू श्रीरामांच्या विचाराची सत्ता आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रभू श्रीरामांच्या विचाराची सत्ता आहे। विश्व हिंदू परिषदेचं कार्य हे विश्वामध्ये प्रभू श्रीरामांचे विचार पोहोचवण्याचं आणि हिंदुत्व पोहोचवण्याचं आहे। आणि त्यामुळं आमच्या राम भक्तांना किंवा हनुमान भक्तांना जर कुणी त्रास दिला असेल तर त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करून नक्की सरकार कारवाई करेल, याच्यात दुमत नाही। कारण हे का केलं याची चौकशी तर होणारच आहे, परंतु या परिसरामध्ये कुणी सुद्धा श्रीराम भक्तांना थांबवू शकलं नाही। आणि आज तुम्ही बघा, बिना ताण तणावाचे बाळ गोपाळ असतील, महिला असतील, पुरुष असतील, अबालवृद्ध असतील, हे सगळे प्रभू श्रीरामांच्या या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। सांगायचं तात्पर्य, चौबेजी विश्व हिंदू परिषदेचे, दाभोळकरजी संघ परिवाराचे, आम्ही सगळेजण जे आहोत प्रभू श्रीरामांच्या विचाराचा प्रसार करणारे आणि तो विचार अखंड राहिला पाहिजे ह्याच्यासाठी उभे आहोत। त्यामुळं आमच्या प्रभू श्रीरामांच्या भक्तावर कोणताही जर आच आली तर त्याच्यासाठी आम्ही संविधानाच्या मार्गाने, गीतेच्या मार्गाने आम्ही जे आहोत उत्तर द्यायला सक्षम आहोत आणि ते आम्ही दाखवून दिलं। आमची पदयात्रा कुणी थांबवू शकत नाही, प्रभू श्रीरामांचा जय जयकार कुणी थांबवू शकत नाही। पालखीचा मला एक आज माझ्या आयुष्यामध्ये एक मोठा दिवस आहे की मला पालखी उचलण्याचं दायित्व मिळालं, नेतृत्व मिळालं। मी खूप आनंदी आहे आजच्या दिवशी। माझ्या आयुष्यातला एक मोठा क्षण आहे की मुंबईमध्ये पालखीचा मान मला मिळाला आणि मला असं वाटतंय की मी आज खूप कृतज्ञ आहे विश्व हिंदू परिषदेच्या एकूण मुंबईतील जे पदाधिकारी आहेत, दाभोळकरजी जे संघाचे मोठे पदाधिकारी आहेत, त्यांचा सुद्धा मी खूप कृतज्ञ आहे। एकंदरीत कार्यकर्ते जे असतील विश्व हिंदू परिषदच्या संघटनेचे जे मुलं असतील त्यांच्याकडून असा आरोप करण्यात आला आहे पोलिसांकडून या शोभायात्रेला परवानगी मिळाली होती, मात्र काही तासापूर्वी ते शोभायात्रेची परवानगी रद्द करण्यात आली, त्यामुळे हे सर्व घटना घडली आहे। तर कशा पद्धतीने एकंदरीत पोलिसांवर काय दबाव होता का, कसा पाहताय का? पोलिसांच्या कृतीबाबत गृह मंत्रालय नक्की त्या बाबतीत चौकशी करेल, मान्य पोलीस आयुक्त नक्की चौकशी करतील, परंतु प्रभू श्रीरामांचा विचार, प्रभू श्रीरामांचा जय जयकार कोणती शक्ती बॅरिकेड करू शकत नाही, थांबवू शकत नाही, हे मी डंक्याची चोट पे सांगतो। एकंदरीत जे लाठीचार्ज करणारे पोलीस आहेत त्यांच्यावर कारवाईची तुम्ही मागणी करणार आहात का? त्यांना निलंबित करावं लागेल। त्यांनी का माझ्या म्हणजे प्रभू श्रीरामांच्या भक्तावर जर त्यांनी लाठी चालवली असेल तर त्या लाठीची शिक्षा त्यांना नक्की सरकार देईल, कारण प्रभू श्रीरामांच्या विचाराचं सरकार आहे। यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात का सरकार बरोबर किंवा कोर्टात वगैरे जाणार आहात काय? प्रभू श्रीरामांच्या भक्तासोबत, त्याचबरोबर हनुमानांच्या भक्तासोबत, विश्व हिंदू परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत आम्ही आहोत, त्या सैनिकांसोबत आम्ही आहोत। आणि ज्या 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 आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या मुलाला काठी लागली असेल त्या बाबतीमध्ये कारवाईची मागणी करू आणि त्या बाबतीमध्ये न्याय सुद्धा पूर्ण घेऊन राहू। नक्कीच आपण पाहिलं तर वकील गुणरत्न सदावर्ते होते जे पोलिसांकडून ज्या कार्यकर्ता ज्या या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांवर लाठीचार्ज करण्यात आली होती त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची मागणी करणार आहेत। कॅमेरामॅन कृष्णा कापरेसोबत सचिन सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।